नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील स्वागत करत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आमच्या वसईला खूपच मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे आणि त्याच ऐतिहासिक वारशातील जिवंत स्मारक म्हणजे आमचा वसईचा किल्ला। हो, त्याच वसईच्या किल्ल्याची सफर करायला मी आज जात आहे आणि तुम्हाला त्या किल्ल्याच्या बद्दल इतिहास सुद्धा सांगणार आहे आणि तुम्ही सुद्धा चला माझ्यासोबत किल्ल्याची सफर करायला आणि जाणून घ्या वसईचा गौरवशाली इतिहास। चला तर मग माझ्यासोबत। वसई किल्ला हा वसई रेल्वे स्टेशन पासून साधारण 8 ते 9 किलोमीटर दूर आहे। स्टेशन पासून किल्ल्यात जायला रिक्षा आणि बस सेवा सुद्धा उपलब्ध आहेत। वसई गावातून किल्ल्यात आत शिरल्यावर आम्ही चिमाजी अप्पांच्या स्मारकाजवळ गेलो। आता आम्ही वसईच्या किल्ल्याची सफर सुरू करत आहोत। तुम्ही माझ्या मागे बघू शकता की चिमाजी अप्पांचा अश्वारूढ पुतळा आपल्याला दिसतोय। ऍक्च्युली याला पुतळा असं नाही म्हणता येणार, कारण की ते स्मारक आहे। स्मारक अशासाठी की स्मारक आपल्याला प्रेरणा देतं आणि स्मारक त्याच व्यक्तींची बांधली जातात ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी पुढे भविष्यात आपण चांगलं करू शकतो। त्याच्यासाठी मी याला स्मारक म्हणतोय आणि ते स्मारक आजही आम्हाला प्रेरणा देतंय अन्यायाविरुद्ध लढण्याची। आणि आता आम्ही चिमाजी अप्पांच्या स्मारकाच्या इथून आमच्या सफरीला सुरुवात करणार आहोत। मित्रांनो, आज जी आपली वसई किल्ल्याची जी सफर आहे त्याच्यासाठी आम्हाला मोलाचं योगदान ठरतंय ते म्हणजे श्री दत्त राऊत सर यांचं। चा सभासद आणि गेली जवळपास 16-17 वर्ष श्री दत्तला ओळखते, त्याच्यासोबत काम केलं आहे। सुरुवातीच्या कामाचं स्वरूप होतं किल्ले संवर्धन, ज्यामध्ये किल्ल्याला लागलेली झाडं काढणं आणि अशा प्रकारे, किंवा एखादा भुयार बुजलं गेलं आहे तिकडची माती उकरून पुन्हा त्याला पूर्ववत रूप प्राप्त करून देणं, अशा स्वरूपाचं काम श्री दत्तने सुरू केलं। त्याला वसई किल्ल्याविषयी विशेष आपुलकी असल्याचं कारण म्हणजे इथे जेव्हा तो आला तेव्हा त्याला दिसलं की इथे कोण इतिहास सांगणारं नाहीये, या वास्तूचं अशा भग्नावस्थेत आहेत। ते स्वरूप बघून त्याला कुठेतरी वाटलं की याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि गड किल्ले संवर्धन हा विषय एक नव्याने त्याने आपल्यासमोर ठेवला। शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमस्तस्ते। मित्रांनो नमस्कार, मी श्री दत्त नंदकुमार राऊत वसई किल्ल्याच्या 595व्या फेरीमध्ये तुमचं स्वागत करतो। 21 वर्ष झाले मी वसईचा किल्ला लोकांना दाखवतो की माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकाने आपण भारतीय म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे। सरकारने काय केलं, आपण काय करणार आहे याची आपल्याला काही किंतु परंतु माहिती नसतं। पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या किल्ल्यांवरती मी पुराव्यानिशी बोलतो, कारण काहीतरी काल्पनिक सांगण्यात काही अर्थ नाही आहे। तर वसई किल्ल्याच्या बाबतीत आणि वसईच्या इतिहासाच्या बाबतीत तुमचे गैरसमज दूर व्हावे, या वसई मोहिमेला फक्त लोक दुर्दैवाने धार्मिक स्वरूपाचं समजतात की हा लढा ख्रिश्चनामध्ये आणि हिंदूमध्ये झाला किंवा याला फक्त धार्मिक स्वरूप होतं। पोर्तुगीजने आपल्यावरती फार मोठे अत्याचार केले। मी नुकताच गेले 2 महिन्यापासून काही व्हिडिओज बघते लोकांचे, किल्ल्यामध्ये यायचं, मराठ्यांचा गवगवाट करायचा आणि चर्चेसबद्दल वाईट बोलायचं, असं काहीतरी अफरातफरी काहीतरी मनात येईल तसं बोलायचं। तर मुळात तुम्ही एक लक्षात घ्या, ज्याला तुम्ही किल्ला 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 असं म्हणताय ते किल्ला नसून हा एक युरोपियन शहर आहे, लक्षात घ्या। पोर्तुगीजांनी सर्व कागदपत्रामध्ये याला डॉम बनसाई असं म्हटलेलं आहे। डॉम बनसाई या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ असा आहे की उमरावाचं शहर। आता तुम्ही म्हणाल की शहर का म्हणताय सर, मग हा किल्ला कधीपासून झाला? त्याला शब्दशः मी असं सांगेल, चिमाजी अप्पांनी या नगरीवरती, या फोर्टिफिकेशन वॉल्सवरती, या तटबंदीवरती 26 मार्च 1737 ते 16 मे 1739 या कालावधीमध्ये म्हणजे 27 महिन्यामध्ये एक मोठी मोहीम रचली हा किल्ला घ्यायची। ज्याला तुम्ही वसईची मोहीम असं म्हणतायत ना, तर ती पूर्ण वसईची मोहीम नसून या उत्तर कोकणातली मोहीम आहे। आता उत्तर कोकण म्हणजे कुठला, तर आता असलेला रायगड, अगदी म्हणजे ज्याला आपण तुम्हाला जुना रायगड किंवा तुम्ही ज्याला कुलाबा असं म्हणतात, कुलाबापासून अगदी जव्हार दीव दमण पर्यंत हा उत्तर कोकणचा भाग आहे। या अख्ख्या उत्तर कोकणामध्ये पोर्तुगीजांनी 205 वर्ष म्हणजे 1536 पासून ते 1739 असं प्रदीर्घ 205 वर्ष कुठलंही निर्बंध न लागता अगदी छान असं आयुष्य जगून घेतलं, थोडक्यात राज्य उपभोगलं। आता वसई किल्ल्याचा जेव्हा इतिहास सांगितला जातो
तेव्हा सगळीजणं म्हणतात की वसईचा किल्ला आज इंटरनेट्सवरती गॅझेटमध्ये प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकामध्ये हा किल्ला कोणी बांधला, तर तुम्ही आता इंटरनेटवरती सर्च मारला तर सगळी मंडळी म्हणतात हा किल्ला बांधला कोणी, तर पोर्तुगीजांनी बांधला, जे 1,00,000% खोटं आहे, 1,00,000% खोटं आहे. तुम्ही म्हणा की सर त्याचा पुरावा द्या, तर पुरावा आहे आता आपल्यासमोर नकाशा आहे वसई किल्ल्याचा. आता या वसईच्या किल्ल्यामध्ये किल्ल्याचा लाल लाल जे डॉट्स दिसत आहेत ते वसई किल्ल्याचे एकूण 10 बुरुज आहेत. 1 ते 10 त्याला नंबर दिले. तुम्ही इंटरनेटवरती जर बघितलं तर काही लोकांनी त्याला 11 लिहिलेले आहेत. आता किल्ल्याला 11 बुरुज का मानतात, तर या 7 नंबरच्या बाजूला हा जो लहानसा बुरुज दिसतोय, लोक याला 11 मोजतात. तर तुम्ही म्हणतात की सर मग तिकडे एक बुरुज आहे ना, मग तुम्ही 11 का मोजत नाही. त्याचं उत्तर असं आहे की चिमाजी अप्पाने 10 म्हटले आहेत ना, म्हणून मी 10च मानलं, असं माझं लॉजिक आहे. आता तिकडे तो बुरुज आहे त्याला का मानत नव्हते, याचं कारण आहे बाकी सगळ्या बुरुजांची साईज बघा, एरिया बघा, म्हणजे जो एरिया कव्हर केलेला आहे. चिमाजी अप्पांच्या एका पत्रामध्ये एक खूप सुंदर असं वाक्य मिळतं की एक बुरुज म्हणजे एक किल्ला आहे. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा त्या बुरुजांवरती चढत नाही किंवा जात नाही तो तुम्हाला लक्षात येणार नाही की एखाद्या नगरीसाठी केवढं मोठं फोर्टिफिकेशनला केवढे मोठे बुरुज बांधले. आणि खरोखर चिमाजी अप्पांचं पत्र ते आपल्याला पटतं की एक बुरुजाची साईज एवढी भली मोठी केली की तो एक स्वतंत्र किल्लाच बांधला पाहिजे, असं एवढं जबरदस्त त्यांनी बांधकाम केलेलं आहे. जर तुम्ही हा नकाशा बघितला, त्या नकाशाच्या बरोबर मध्यभागी बालेकिल्ला म्हणून स्पॉट लिहिलेला आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक किल्ल्याला प्राचीन इतिहास आणि प्राचीन मॉन्युमेंट्स आहेत किंवा त्याला काय म्हणतात, त्या प्रत्येक किल्ल्याचे पूर्वज आहेत. म्हणजे जसं आपण शिवनेरी घेतला, रायगड घेतला, राजगड घेतला, तोरणा घेतला, तर त्या सर्व किल्ल्यांवरती अप्रगत स्वरूपाची लेणी किंवा गुहा मिळतात. आता या गुहांमध्ये कुठलं तरी ऋषीमुनी, कुठली तरी पौराणिक कथा, कुठलं तरी हिनायन महायन पंथातली लोक त्या ठिकाणी लेणी स्वरूपामध्ये, गुहा स्वरूपामध्ये, छोट्याशा किल्ल्याच्या म्हणजे छोट्याशा आश्रयाच्या स्वरूपामध्ये राहत होते. त्यामुळे थोडक्यात प्रत्येक किल्ल्याला पूर्वज असतो. तसंच हा वसई किल्ल्याचा पूर्वज आहे. पोर्तुगीजांनी हे बाकीचं जे फोर्टिफिकेशन आहे, ज्या सगळ्या वास्तू आहेत ते याच्या भोवती बांधल्या, पण मूळ बालेकिल्ला जो आहे तो वसईमध्ये आलेल्या 12व्या शतकातला नाथाराव सिंधा भंडारी बोंगळे नावाच्या राज्यकर्त्याने बांधला होता. आणि तो नागेश महातीर्थाजवळ होता. नागेश महातीर्थ म्हणजे काय, तर किल्ल्यामध्ये चिमाजी अप्पांनी पुनर्बांधणी केलेलं, म्हणजे जे ऑलरेडी होतं डिमॉलिश झालेलं होतं पोर्तुगीज कालखंडामध्ये, त्याचे पुनर्जीर्णोद्धार करून बांधलेलं नागेश महातीर्थाची जागा आहे, ज्याला लोक त्र्यंबकेश्वर महादेव, काही ठिकाणी नागेश्वर महादेव, काही लोक त्याला सिद्धेश्वर महादेव अशा वेगवेगळ्या नावाने ओळखतात. सांगायचा मुद्दा असा आहे, नागेश महातीर्थाची आयती भिताडे होती, फिरंग्यांनी त्याच मजबूती केली. म्हणजे आयती भिताडे होती म्हणजे ऑलरेडी तिकडे किल्ला होता. हे मैकावतीच्या बकरीमधलं सगळे संदर्भ आहेत. मैकावतीची बखर म्हणून या उत्तर कोकणच्या प्राचीन इतिहासावरती लिहिलेलं एक सुंदर असं पुस्तक उपलब्ध आहे. लोक त्याला बखर असं म्हणतात, पण आपल्या भागातल्या या पालघर जिल्ह्यातल्या, थोडक्यात आत्ताच्या नवीन पालघर जिल्ह्यातल्या गावांचा प्राचीन इतिहास तुम्हाला ओळखायचा असेल तर मैकावतीची बखर नावाचं पुस्तक फार महत्त्वाचं ठरतं. फक्त पुस्तक घेतलं आणि एका दिवसात वाचून गेलं असं होणार नाही. ते पुस्तक समजून घ्यायला तुम्हाला 4-4, 5-5 वर्ष जाणार आहे, कारण ती जुनी मराठी याच्यामध्ये ती लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये बरेचसे शब्द हे संस्कृत आहेत. जर तुम्ही किल्ल्याची एकंदरीत रचना बघितली तर बाले किल्ल्या व्यतिरिक्त किल्ल्यामध्ये एकूण पोर्तुगीज काळातले 7 चर्चेस आहेत. इंटरनेटच्या ब्लॉग्सवरती लोकांनी 34 लिहून ठेवलेले आहेत. का लिहिलेले आहेत, एकेका चर्चला 5-5, 6-6 नावं आहेत. इंटरनेटवरती हाऊ मनी चर्चेस इन वसई फोर्ट, तर कोणी 34 लिहिले आहेत, कोणी 36 लिहिले आहेत. किल्ल्यामधल्या सगळ्या वास्तूंना नावं नाही आहेत. त्यामुळे प्रत्येकजण प्रत्येक वास्तूला चर्च समजतंय, कुठल्या वास्तूला कोणी मंदिर समजतंय, कोणी म्हणते ते राणी आंघोळीला यायची, इथे राजा आंघोळीला यायचा, जे जे मनात येईल ते सगळं आहे. पण आता आपण याचा एक सुंदर असा नकाशा आदरणीय फादर कोरियांच्या पुस्तकामध्ये हा वेल प्लॅनिंग केलेला आणि तयार केलेला नकाशा बघितला. किल्ल्यामध्ये टाउन हॉल म्हणून एक भाग आहे, पोर्तुगीज काळातली नगरपालिका आहे. किल्ल्यामध्ये मिझोरोकॉर्दिया म्हणजे त्यांचं हॉस्पिटल आहे. किल्ल्यामध्ये 16व्या-17व्या शतकातलं फार मोठं कॉलेज आहे. किल्ल्यामध्ये विहिरी किती आहेत हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. किल्ल्यामध्ये 100हून अधिक विहिरी आहेत. आपण आतापर्यंत जवळपास 76 विहिरींचे लोकेशन्स मायबाप सरकारला किंवा केंद्रीय पुरातत्व विभागाला दिले आहेत की ही 76 या ज्या विहिरी आहेत जर तुम्ही स्वच्छ केल्या तर अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला की 24/7 या पट्ट्यातल्या सगळ्या लोकांना पाणी उपलब्ध होईल. अशा गोड्या पाण्याची विहिरी आहेत. लोकांनी त्याच्यामध्ये चप्पल, बूट, दगड, दोंडे आणि घरातला सगळा कचरा टाकून ते बंदिस्त करून टाकलेले. किल्ल्याच्या अंतर्गत भागात हा जो एवढा स्पेस मोकळा होतो, इथे जवळपास
250 ते 300 सैनिकांच्या, गव्हर्नरच्या, धर्माधिकाऱ्यांच्या घरांचे अवशेष उपलब्ध आहेत, जे कधीच साफ केले गेलेले आहेत. म्हणजे कुठल्याही पद्धतीने किल्ल्यामध्ये जेल्स आहेत. किल्ल्यामध्ये पोर्तुगीज काळातले 7 चर्चेस व्यतिरिक्त पोर्तुगीज काळातली 1606ची एक फार मोठी त्यांची नगरपालिका आहे. तुम्हाला एकंदरीत लक्षात आलं असेल, किल्ल्यामध्ये किल्ल्याचा सगळा आवाज जर तुम्ही बघितला तर कुठल्याही किल्ल्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शिबंदी किंवा लोकांची वस्ती नसते. त्यामुळे हा किल्ला नसून हा एक फार मोठी नगरी आहे. चिमाजी आपण याला स्वारी केली म्हणून याला जंजिरे वसई असं म्हणतात. हा मिश्र दुर्ग प्रकारामध्ये किल्ला येतो. तुमच्यासमोर किल्ल्याचा नकाशा आहे आणि जर तुम्ही आता बघितलं सेम लोकेशनला ठेवलेलं आहे. आता हे चित्र त्यावेळेला त्या माणसाने तयार केलेलं आहे आणि आपण हे एक्झॅक्ट लोकेशनला केलेलं आहे. त्यांनी आजपासून 500 वर्षापूर्वी हा बर्ड व्ह्यू घ्यायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तो बालेकिल्ला बघा थोडासा सरकला आहे. मेन लोकेशनपासून त्यांनी त्यांच्या हिशोबाने तयार केलेला आहे. तर तुम्ही जर बारकाईने बघितलं तर किल्ल्याला तिन्ही बाजूनी पाणी आहे. म्हणजे आपली मागची बाजू म्हणजे आपण इकडे आहोत चिमाजी अप्पांच्या स्मारकाजवळ, आपल्या मागच्या बाजूला पण खाडीचा पट्टा आहे आणि या सगळ्या बाजूला समुद्र होता. किल्ल्याला 3 बाजूनी पाणी आणि तुम्ही आता जे वसई स्टेशनवर आलात, हा मद्रापूर नावाचा भाग, ते या ठिकाणाहून येत असताना संपूर्ण खाजण होता. अगदी अलीकडच्या 30 वर्षापर्यंत वसई किल्ल्यामध्ये तुम्हाला गुडगाभर चिखलातून यावं लागायचं. आता सर्वपक्षी माणसाने, सर्वपक्षी काळाने इकडचं सगळं भूगोल चेंज झालेलं आहे. भूगोल केवढा चेंज झाला आहे त्याचा पुरावा म्हणजे आहे महत्त्वाचं आहे बघा. पूर्वी वसईतली बहुसंख्य स्थळं म्हणजे आता ज्याला तुम्ही निर्माण म्हणतात, आगाशी म्हणतात, अर्नाळा म्हणतात, हा सगळा जो भूभाग आहे हा संपूर्ण बोटी असल्याशिवाय फिरूच शकत नव्हते. त्याचा हा पुरावा आहे. हा नकाशा काय आपण तयार केला नाही, आर्को डिपार्टमेंटने सर्वेने स्वतःहून पब्लिश केलेला हा नकाशा आहे. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे की चिमाजी अप्पांना वसईच्या लढाईमध्ये एवढा प्रदीर्घ काळ का लागला याचं कारण आहे वसईचा किल्ला त्यावेळेला पाण्यामध्ये होता. आता जमिनीवरती कधी आणला, काय आणला, हा सगळा नंतरचा भाग. 1860 पासून लोकांची इथे वस्ती वर्दळ वाढली आणि हळूहळू करत किल्ले पण जाऊन किल्ला पूर्णपणे जमिनीवरती आला. आता ज्याला तुम्ही भाईंदरची खाडी वगैरे भाग म्हणतायत, हा इकडचा भाग, तिकडे फक्त आता स्पष्ट सांगायचं म्हणजे चूळ भरणं एवढा समुद्र शिल्लक राहिला आहे. चूळ म्हणजे तो अथांग समुद्र आहे. पण आज वसईचा किल्ला तुम्हाला पाण्यामध्ये बघायला भेटत नाही. चिमाजी अप्पांना 27 महिने लागायचं मुख्य कारण तेच आहे. एकतर तेवढं खूप मोठा आरमार आपल्या गाठीशी नव्हतं पोर्तुगीजांच्या तुलनेने. दुसरी गोष्ट आहे की वसईच्या मोहिमेमध्ये मराठ्यांना झालेला एकंदरीत खर्च, वसईच्या मोहिमेमध्ये वसईची मोहीम म्हणून तुम्ही फक्त बघताय वसईचा किल्ला, तर ते न बघता फक्त एक धावती माहिती तुम्हाला देतो की आपण गृहीत धरूया की ठाण्यापासून चिमाजी अप्पांनी वसईच्या लढाईला सुरुवात केली. ठाण्याचा किल्ला 27 मार्च 1737ला मराठी फौजेने जिंकला. 26 मार्चला लढाई सुरू झाली आणि अवघ्या रात्रीच्या कल्लोळामध्येच रात्री एका दिवसातच मराठ्यांनी तो किल्ला जिंकलेला आहे. अर्थात मी जेव्हा एका दिवसात असा शब्द वापरतो तेव्हा लक्षात घ्या त्याची प्लॅनिंग अगोदर 15 वर्ष अगोदर केलेली असते. आता लोक म्हणाल की श्रीदत्तने सांगितलं एका दिवसातच किल्ले मराठ्यांनी जिंकले. तर बोलण्याचा शब्दाचे अर्थ अशी घेऊ नका, कारण हे सगळं जे घडलेलं आहे 27 महिन्यात किंवा 3 वर्षात ते तुम्ही मला 3 मिनिटात सांगायला सांगताय, हे लक्षात घ्या. तर ठाण्याचा किल्ला मराठ्याने जिंकला. आता ओवळ्याला किल्ला होता. तुम्ही म्हणाल कुठे आहे, तर त्या ठिकाणी शिवमंदिर बांधण्यात आलं. नागला चौपाटी सगळ्यांना माहिती आहे. त्या चौपाटीवरती नागलाकोट नावाच्या किल्ल्याच्या 3ही भिंती आजही शिल्लक आहेत. त्या नदीच्या पलीकडे जर तुम्ही गेलात, पलीकडे म्हणजे नागलाकोटाच्या समोर, तर तिकडे पण नागला नावाचं गाव आहे. तर त्या गावामध्ये पण सेम या किल्ल्याची कॉपी त्या बाजूला नागलाकोट आहे. तिथून पुढे आल्यावरती तुम्हाला घोडबंदरचा किल्ला लागतो. तिकडून पुढे आल्यानंतर तुम्हाला वसईचा किल्ला लागतोय. वसई किल्ल्याच्या बाहेर मी नकाशा जो तुम्हाला दाखवला हा मद्रापूर म्हणून स्पॉट आहे जिथे आता वसईचं कोर्ट आहे. आता तुम्हाला की हा किल्ला कसा काय, तर खुद्द छत्रपती संभाजी महाराजांनी 1683ला जेव्हा मोहीम केली तेव्हा मराठ्यांनी संभाजीराजांच्या सैन्याने त्याला मद्रापूरचा किल्ला घेतल्याची नोंद आहे. तुम्ही कधी वसई कोर्टात मायावर आलात तर जुन्या दगड आणि तेव्हाच्या आर्चेस तुम्हाला बघायला मिळतील. आता किल्ला म्हणून ते भले मोठे किल्ले म्हणून बघू नका, त्या चौकी स्वरूपामध्ये बघा. त्यांना आतालाई असा शब्द आहे, टेहळणीचे किल्ले म्हणून आहे. आता चिमाजी अप्पा मैदान म्हणून आता कला क्रीडा उत्सव वसईमध्ये होतात. त्या ठिकाणी मद्रापूर नावाचा बहादूरपुरा नावाचा किल्ला होता. तो लाकडाचा होता त्यामुळे तो पूर्णपणे डिमॉलिश झाला. आगाशीला किल्ला होता, तो सुद्धा डिमॉलिश झाला. अर्नाळाचा किल्ला तुम्हाला माहिती आहे. आगाशी आणि अर्नाळा हा सगळा पॅच करत असताना मध्ये
वज्रगड म्हणजे आता लोक त्याला गिरींची डोंगरी म्हणून किल्ला दत्त मंदिर म्हणून ओळखतात, त्या ठिकाणी वज्रगड नावाचा किल्ला आहे. तिकडून पुढे आलात तुम्ही हायवेला तर मांडवी नावाचा किल्ला आहे. तिकडून पुढे आलात तर तुम्ही नावझे नावाचा किल्ला आहे. तिकडे पुढे आलात तर पारगाव नावाचा किल्ला आहे. पुढे दैसर नावाचा किल्ला आहे. तिथून तांदुवाडी दुर्ग वनदुर्ग लागतो. तिथून पुढे आल्यानंतर सफाई स्टेशनला एक किल्ला आहे. त्याच्यानंतर विराथन नावाचा किल्ला आहे. पुढे आलात तर दातुरे किल्ला आहे. दातुरे फुटका बुरुज आहे. एडवनचा किल्ला आहे. कोऱ्याचा किल्ला आहे. मथाण्याचा किल्ला आहे. त्याच्यानंतर खटाळे कोट आहे. खटाळे कोट केल्यानंतर भवानीगड आहे. त्याच्यानंतर दांडा किल्ला आहे. दांडा किल्ल्यानंतर कित्तलकोट आहे. कित्तलकोट नंतर मराठी शाळा कोट आहे. त्याच्यानंतर 2 पंचकोनी बुरुज कित्तलकोटाच्या आतल्या अंतर्गत भागात आहे. त्या ठिकाणी कित्तलकोटाची पोर्तुगीज वखार आहे. दांडा खाडीचा ब्रिज ओलांडल्यानंतर दांडा फुटका बुरुज आहे. केळवे कस्टमचा किल्ला आहे. केळवे कस्टम भाग 2 किल्ला आहे. केळवे जंजीर आहे. केळवे भुईकोट आहे. केळवे पोर्तुगीज वखार आहे. माहीमचा किल्ला आहे. माहीम फुटका बुरुज आहे. शिरगाव किल्ला आहे. असे सगळे जर तुम्ही या पॅचमधले किल्ले आहेत तर साधारणपणे 70 किल्ले होतात. साधारणपणे तुम्ही 2 दिवसामध्ये याच्यातले जमिनीवरचे 30-35 किल्ले इझिली तुमच्याकडे गाड्या असतील तर तुम्ही इझिली हे किल्ले बघू शकतात. या सगळ्या किल्ल्यांवरती मी आत्तापर्यंत 33 पुस्तकं लिहिलेली आहेत. तुम्ही ती पुस्तकं जरी घेऊन नुसते फिरले तर या किल्ल्यावरती इझिली तुम्ही पोचून जाल. मग पुढे अशेरी आहे. अडसूळचा किल्ला आहे. बल्लागड आहे. सेगवा किल्ला आहे. आसावा किल्ला आहे. अशा म्हणजे फार दीव दमणपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. 126 किलोमीटरची ही सगळी किनारपट्टी आहे. पोर्तुगीजांनी 205 वर्ष आपल्या ताब्यात ठेवली. एवढा मोठा भला वसईचा किल्ला बांधला कसा हा सगळ्यांना मोठा प्रश्न पडतो. शिवाजी अप्पांच्या पुतळ्याच्या खाली ही जी झडप आहे त्याबरोबर खाली बघा लालसर असे ओबडधोबड दगड दिसत आहेत. दिसले का? अख्खा वसईचा किल्ला या दगडांनी बांधलाय. हा ग्रॅनाइट सारखा दिसतो पण हा ग्रॅनाइट नाहीये. ग्रॅनाइट सांगू नका ना तर मायबा सरकार ग्रॅनाइट मिळाला म्हणून उद्याच विकून टाकतील. बरोबर आहे, किल्ल्यात ग्रॅनाइट मिळाला म्हणून. तर ग्रॅनाइटचा हा भाऊ आहे. त्याच्यातही पुढची कित्येक वर्ष 57 वर्ष काही मूळ पाऊस आणि मूळ जरी पडला तर मूळ स्वरूपात आणि मूळ आकारामध्ये कुठला बदल घडत नाही. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असेल याच्यातून 15 ते 16 फुटाचे तुम्ही सलग खांब काढू शकता. गोव्यातल्या कित्येक चर्चेसला इकडचा दगड नेला. वसईच्या लोकांनी जसं आता म्हटलं राजिवळी आणि गोखिवरे त्यांच्या गाव जे उल्लेख झाला या गावातल्या सुतारांनी मोठ्या प्रमाणावरती वसईच्या किल्ल्याच्या बांधकामामध्ये हातभार लावला. म्हणून ते आता तोड्याचं काम तेच करत आहेत की नाही. तर विषय असा आहे की गोखिवरे राजिवळी त्याच्यानंतर वसई हायवेला असलेली जी शिलारकातली गावं आहेत या लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वसईच्या किल्ल्याच्यामध्ये योगदान दिलं. हा दगड कुठून आणला तर भाईंदरला उत्तम डोंगरी नावाचा भाग आहे. इथून काही अंतरावरती ट्रेनने 11 मिनिटावरती भाईंदर नावाचं स्टेशन आहे. तिकडे उत्तम चौक डोंगरी चौक म्हणून किल्ला पण आहे आणि डोंगरी नावाचा भाग आहे. त्या ठिकाणी बायनेल डोंगरी आणि धारावी नावाचे 3 किल्ले आहेत त्या डोंगरावरती. त्याच्यापैकी फक्त लोक डोंगरीच्या किल्ल्यावरती धारावीच्या किल्ल्यावरतीच जातात. डोंगरी आणि बायनेल हे दोन्ही किल्ल्यावरती लोक जात नाहीत माहीत नसल्यामुळे. विषय असा आहे की त्या ठिकाणापासून ते वसईला होळी मर्सीज बेनेपट्टी नावाचा भाग होता. अथांग डोंगर या समुद्रामध्ये होता. तुम्ही म्हणाल की भाईंदरच्या खाडीने येताना आम्हाला कुठे डोंगर दिसत नाही. कुठे गेला? 1536 ते 1600 असं 64 वर्ष पोर्तुगीजांनी समुद्राच्या तळापासून फोडला. एक एवढं मोठं आश्चर्य आहे की समुद्राच्या तळापासून हा अख्खा भाईंदरच्या खाडीतला डोंगर काढला. त्याचं निर्माल्य कुठे शिल्लक आहे तर तुम्ही आज पोशापीर नावाचं बेट ऐकलं असेल. निदान आता मध्यंतरीचं त्या बेटावरची फार बोंबावून झाली होती दर्गा बांधला म्हणून. तर त्या डोंगरा आपली आता यंदा पाऊस लांबवला म्हणून आपली आता नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा पोशापीरची बोट सफर होणार आहे. त्याला तुम्ही आवर्जून तिकडे बघायला या. ते तर पोशापीर नावाचा डोंगर जे या डोंगरांचा निर्माल्य शिल्लक आहे त्यातून हा वसईचा किल्ला बांधला. आज वसईचा किल्ला ज्या लोकांनी बांधला त्यांनाच पुढे गोव्यातल्या चर्चेस बांधायला नेलं. म्हणून आपल्या इथे जे तुकामाका बोलायचे गोव्याला तुला मला बोलायचे गोव्याला जाऊन तुकामाका बोलायला लागले. ही लोक सगळे नंतर आपलं काम संपल्यानंतर गोव्यातली आणि इतर वसाहती युद्धामधली कामं संपल्यानंतर वसईला आली. म्हणून वसईच्या बाहेर त्यांना सुताराळी भास्कराळी बिग कार्पेंट्री स्मॉल कार्पेंट्री राजिवळे गोखिवरे होळी मर्सीस आगाशी नंदाखाल या ठिकाणी या लोकांना छोटी छोटी घरं या सुतार काम करणाऱ्या देण्यात आली. पोर्तुगीजांनी 20 जानेवारी 1536 ते 1600 असं 64 वर्ष इथे प्रदीर्घ काम केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर मी म्हणेल महाराष्ट्रात नव्हे तर भारतातला हा असा किल्ला आहे कधीही पहिले किल्ला बांधला जातो आणि मग लोक राहायला येतात. इथे पहिले लोक राहायला आली
त्यांची गरज म्हणून किल्ला बांधण्यात आला. तुम्ही किल्ल्यात आपण ज्या नरवीराच्या पुतळ्याच्या खाली एकत्र जमलेलो आहे तर त्यांची माहिती देतो. ते म्हणजे तुम्ही सर्वजण त्यांना चिमाजी अप्पा म्हणून ओळखतात. त्यांचं नाव अंताजी असं आहे. आणि लोकांनी चिमाजी का केलं त्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, म्हणजे प्रेमापोटी केलं अर्थात. त्यांचं सर्व कागदपत्रामध्ये नाव चिमणाजी आहे. मी आज दिवसभरामध्ये तुम्हाला चिमणाजी किंवा चिमणजी या नावानेच त्याचा उल्लेख करेन. त्यांचं थोडक्यात पाळण्यातलं नाव अनंत किंवा अंताजी आहे. पहिले पेशवे बाजीराव यांचे ते धाकटे बंधू. वसईच्या मोहीमध्ये 38,000 घोडदळ, 42,000 पायदळ, 4,000 उंट आणि 50 हत्ती घेऊन चिमाजी अप्पांनी स्वारी केली. मी कुठल्याही राज्यकर्त्याशी किंवा सेनाधिकाऱ्याशी यांची तुलना करत नाही आहे, पण चिमाजी अप्पांनी वसईच्या मोहिमेच्या वेळेला चिमाजी अप्पांचं वय फक्त 29 वर्ष होतं आणि वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी या इहलोकाचा म्हणजे शेवट केलेला आहे किंवा इकडून त्यांनी रजा घेतलेली आहे. वसईच्या मोहिमेमध्ये सतत घोडदळकडून पुणे ते वसई त्यांना फार त्रास झाला आणि नंतर त्यांना नातकुलाची व्यथा झाली. असा कुठला तरी आज पोटामध्ये काहीतरी आजार झाला आणि मग त्यांचं पुणे येथे निधन झालं. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचं जे दहन आहे ते ओंकारेश्वर शनिवाड्याच्या मागे ओंकारेश्वरचं मंदिर आहे. भारतामध्ये जी नायाब मंदिरं म्हटली जातात, 9 कळसावरती आधारलेलं ओंकारेश्वरचं मंदिर प्रत्येक मराठी माणसाने पाहिलंच पाहिजे. इतकं सुंदर असं ओंकारेश्वरचं ते मंदिर आहे. त्या ठिकाणी त्यांची पत्नी अन्नपूर्णाबाई त्यांच्या चितेवरतीच सती गेली. वसईच्या मोहिमेमध्ये चिमाजी अप्पांनी 27 महिन्याच्या कालावधीमध्ये 100हून अधिक छोटे मोठे किल्ले जिंकलेले आहेत. चिमाजी अप्पांच्या कर्तृत्वातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे चिमाजी अप्पांनी जंजिऱ्याचा सिद्धी 7 याला आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ठार मारलेलं आहे. सिद्धी तर तुम्हाला माहिती आहे, शिवकाळापासूनच स्वराज्याला त्रास देत होता. एखाद्या गोष्टीचा कायमस्वरूपी निकाल लावायची वृत्ती जी आहे ती चिमाजी अप्पांची आहे. गुजरात पण चिमाजी अप्पांनी आपल्या स्वराज्यात आणलेलं आहे. रेवदंडा, कुलाबा, कोरलाई हे सगळे किल्ल्यांचं जिंकण्याचं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की संभाजीराजांच्या मृत्यूनंतर रायगड आपल्या ताब्यातून गेलेला. चिमाजी अप्पा पेशवे आणि बाजीराव पेशवे यांनी हा स्वराज्यात आणला. जो जंजिऱ्याचा सिद्धी आपण जंजिऱ्याला कधी गेल्यावरती लोक सांगतात जंजिरा कधी जिंकला नाही, तर याला पूर्णपणे सीमित करायचं आणि जंजिरा जिंकायचं काम चिमाजी अप्पा पेशवे आणि बाजीराव पेशवे यांनी केलेलं आहे. आता जंजिऱ्याचा सिद्धी पुढे राजकारणामध्ये खूप ॲक्टिव्ह राहिला असता. वसई मोहिमेची जवळपास 14 ते 15 कारणं आहेत. त्यातलं एक प्रमुख कारण आहे मराठ्यांना एक स्वतंत्र असं एक आरमाराचं बेट पाहिजे होतं, स्वतंत्र असलं नौदल पाहिजे होतं. कुठलीच गोष्ट पैशाशिवाय शक्य होत नाही, लक्षात घ्या राज्यकर्त्यांच्या बाबतीत. दुसरी गोष्ट, पोर्तुगीजांचा 205 वर्षामध्ये या ठिकाणी जो सेटअप झाला होता की त्यांचं जे काय थोडक्यात मस्ती जी चालली होती ती कुठेतरी उतरवणं गरजेचं होतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, पोर्तुगीजांची या ठिकाणा व्यतिरिक्त जी वसाहती युद्ध चालू होती त्याच्यामध्ये ते कमकुवत झाले होते. त्या संधीचा फायदा घेणं गरजेचं होतं. इकडे स्थानिक प्रशासन आपल्या ताब्यात घेतल्यामुळे इकडची सर्वात महत्त्वाची म्हणजे आरमारी व्यवस्था, ज्याला आपण नेव्हल पोर्ट म्हणतो, हे पेशव्यांना आपल्या ताब्यात आणायचं होतं. वसईची मोहीम जिंकल्यानंतर तारापूर, अंजनवेल, विजयदुर्ग, वसई, अर्नाळा ही मराठ्यांची त्यावेळची बेस्टपैकी बेस्ट मी म्हणेल सुभा आरमार नावाची एक मोठी स्थापना या ठिकाणी झाली. या वसई प्रांतातला महसूल हा रायगडाच्याच जोडीचा एवढा काय म्हणतात कृषीप्रधान असल्यामुळे या ठिकाणचं एक मोठं असे आर्थिक व्यवस्था पेशव्यांच्या ताब्यात आणली. अशी अनेक कारणं जर बघितली तर ती वसई मोहिमेची कारणं आहेत. त्यामुळे फक्त त्याला धार्मिक स्वरूप देऊन अर्थ नाही. आज किल्ल्यातले आपण वास्तू बघत असताना एका युरोपियन सत्तेचा खूप सुंदर असा प्रवास बघणार आहोत. त्याचा आनंद घ्या. अशी झाडी उगवलेली आहे हिरवीगार अगदी आणि खालच्या बाजूला त्या भिंती दिसत आहेत. त्या भिंतीच्या एक नंबरला लेफ्ट हँड साईडला एक लहानशी कमान दिसते बघा, आतमध्ये एंट्री दिसते. तशा तिकडे 3 ते 4 आहेत, कमानी नाही आहेत. एक नंबरला आहे तो दारू कोठार आहे, ज्याचं होल मोठं दिसतंय ना, त्यातल्या दारू कोठार आहे. त्या बाजूला झाडी लागलेली आहे. तिकडे ते बाकीचे दरवाजे ऑलरेडी बुजवलेले आहेत आणि काही मोडक्या अवस्थेमध्ये 3-1 दरवाजे आहेत तिकडे. ते कॅप्टन हाऊस म्हणून सांगितलं जातं. आता लक्षात घ्या ते कॅप्टन हाऊस काय तर तुम्ही किल्ल्याचा जर आवाज बघितला तर ज्या ठिकाणी आता ती ताडीमाडीची झाडं वर उगवलेली आहे बघा, त्या बुरुज आहे, तर त्या बुरुजाचं नाव आहे यशवंत बुरुज. ओके, मराठ्यांनी जो वसईवरती विजय मिळवला तर त्या बुरुजाच्या खालच्या असलेल्या तटबंदीला खिंडार पाडलं. आता खिंडार पाडलं या शब्दाचा अर्थ काय घेतला पाहिजे. लोक सांगतात की हल्ल्यात उडाले लोक करती किती शोक पडूनही संग्रामी 9 लक्ष बांगडी फुटली वसई मुक्कामी.
तर लोक सांगताना नंतर की 9 लाख सैन्य होतं का किंवा त्या गोष्टीची एक थोडीशी मस्करी वगैरे करतात. तर 9 लाख या शब्दाचा अर्थ असा आहे की पूर्वी बायका डाव्या हातामध्ये 11, उजव्या हातामध्ये 10, अशा प्रत्येक बाईच्या हातामध्ये 21 बांगड्या. तर 9 लाख भागिले 21 म्हणजे साधारणपणे 48,000च्या पट्टीमधली लोक या मोहिमेत होती असं सांगितलं जातं. जसं आज तक बिस्तकमध्ये एखादा आकडा बडेचाव करून सांगितला जातो, त्यापेक्षा हे पोवाडे गाणाऱ्याला फक्त शौर्य सांगायचं असतं. आता याच्यातले बरेचसे पोवाडे हे समकालीन नसतात हा नंतरचा भाग. आपल्यासमोर कॅप्टन हाऊस आहे आणि तो एकच भाग होता जो खाजनाला किंवा जमिनीच्या भूभागाला टच आहे. त्यामुळे ती सर्व सेन्सिटिव्ह जागा आहे. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की किल्ल्यामध्ये एवढ्या मोठ्या सगळ्या वास्तू आहेत आणि मग कॅप्टन एवढ्या कोपऱ्यात का राहतोय. याचं कारण आहे की त्याचं काम तो इथे काही मजेसाठी आलेलं नाही. त्याचं काम काय तर लष्करीदृष्ट्या किल्ल्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे. त्यामुळे किल्ल्याचा तो एकच भाग आहे. आणि तुम्ही जर त्याचा जर कोन बघितला, आता किल्ल्याचा नकाशा आपल्याकडे काही प्रत्येक वेळेला काढणं शक्य नाही, जर तो कोन बघितला तर किल्ल्याचा एक भाग पूर्ण त्या बाजूला गेला दिसतो. लक्षात आलं तुम्हाला. एका ॲरो टाईपमध्ये त्या कोपऱ्यामध्ये गेलेला आहे आणि त्या ठिकाणी तो जमिनीच्या भूभागाशी जोडला गेलेला आहे. चिमाजी अप्पांचं जे काही युद्ध झालं त्या पलीकडचा जो भाग आहे जिथे आता बघा लहानशा पांढऱ्या अशा इमारती दिसत आहेत तुम्हाला, जर तुम्ही बघितलं तर संस्कृती नावाच्या बिल्डिंगचा आता भाग आहे. या ठिकाणी चिमाजी अप्पांच्या वेळेची नारळी बाग होती. आता नारळी बाग किती पसरली आहे लक्षात घ्या. ही पांढरी इमारत सांगितली ना मी तुम्हाला ती. आता या डाव्या हाताला बघा एक पांढरी इमारत दिसते. तर त्या सी पासून या पॅच पर्यंत हा युद्धभूमीचा भाग आहे. युद्धभूमी या शब्दाचा अर्थ असा आहे की प्रॉपर इकडे चिमाजी अप्पांचं सैन्य 3 वर्ष या ठिकाणी या पॅचला होतं. या व्यतिरिक्त समुद्राच्या भागाने कोळीवाडा जो भाग म्हटला जातो, तर मी आता सांगतो तो कोळीवाडा वेगळा आहे आणि आता असलेला कोळीवाडा वेगळा आहे. मी सांगतो त्या कोळीवाड्याजवळ पूर्णपणे समुद्राने उलथडून टाकलेले वाळूचा मोठा पट्टा होता. तो साधारणपणे लोकेशनच्या हिशोबाने हा जो कोपरा जातो बघा, हा या बाजूला तो लाईटीचा खांब आहे, त्या पट्ट्याच्या दिशेने कोळीवाड्याचा मोर्चा होता मराठ्यांचा. असे 2 प्रमुख मोर्चे होते. आता कोळीवाड्याचा मोर्चा का तर त्या बाजूने म्हणजे त्या पलीकडे म्हणजे तो भाग कुठला गेला अर्नाळ्याची साईड. अर्नाळा केळवे माहीम पट्ट्यातून जर काही आक्रमण आली तर ती परतून आणण्यासाठी मराठ्यांचं त्यावेळेच्या कोळीवाड्याच्या हिशोबाने. नाही तुम्ही म्हणाल की दादांना तो कोळीवाडा सांगितला तर लगेच या पॅचला कोळीवाडा आहे. म्हणजे आता ज्याला पाचू बंदर वगैरे किल्ला बंदर पाचू बंदर हा सगळा भाग म्हणतात ते पण कोळीवाडा आहे. तर कोळीवाड्या या शब्दाची गफलत करू नका. वसई किल्ल्यातलं 553 फूट जमिनीखालीच गोल गोल फिरणारा जे भुयारी मार्ग आहे तो तिकडे समोर आहे. आता का जाऊ शकत नाही कारण आता अजूनही पाऊस पडत होता. तर अगदी अलीकडच्या काळापर्यंत पाऊस पडतो गेल्या हप्त्यापर्यंत. पुढच्या वेळेला तुम्ही जेव्हा याल तर इकडे या दलदलीचा भाग बराचसा क्लिअर झालेला असेल, पाणी सुकलेलं असेल. मग तुम्हाला मी जमिनीच्या 553 फूट साधारणपणे 14-15 मिनिटांमध्ये विथ व्यवस्थित टॉर्च घेतले का आपल्याला तुम्हाला ते भुयार बघता येतं. त्या भुयाराची एवढीच माहिती देतो. लोक सांगतात इथून अर्नाळा जाते, इथून घोडबंदरला जाते, इथून वज्र डोंगरीला जाते. असे 3 प्रवाह इकडे पसरलेले आहेत. काही लोक आता तर नवीन प्रवाह लोकांनी केला आहे की इथून गणपती डेपोचा गणपती आहे वसई किल्ल्याच्या बाहेर त्या ठिकाणी जातं. हे सगळं खोटं आहे. किल्ल्यातली भुयारी मार्ग सगळं सैन्य पळून जाण्यासाठी राजे पळून जाण्यासाठी तयार केलेली नसायची. आता मग लोकांनी पकडापकडेच खेळले असते. युद्ध करायचेच नाही. आज हा इकडून पळाला तिकडे, तो इकडून पळाला इकडे. या सगळ्या काल्पनिक गोष्टीपेक्षा तुम्ही जेव्हा ते प्रत्यक्ष भुयार बघाल त्याच्यामध्ये 7-8 ठिकाणी छोटे छोटे दरवाजे आहेत. 8-10 ठिकाणी वायू विसर्जनासाठी आपल्याला श्वास व्हेंटिलेशनसाठी तयार केले व्हेंटिलेशन्स आहेत. आपण मे महिन्यात किंवा डिसेंबरच्या एंडिंगला पुन्हा भुयारी मार्ग करू तेव्हा तुम्हाला दाखवेल. त्या वास्तूचं वैशिष्ट्य असं आहे त्या वास्तूवरती छप्पर अजून शिल्लक आहे. ती जी आता झाडी उगवली आहेत ना त्याची कौलं बिवलं सगळी सुस्थितीमध्ये आहे. त्या वास्तूचं आगळं वगळं वैशिष्ट्य आहे. आता मी जी काही जुनी कागदपत्र तपासतोय त्याच्यामध्ये या सगळ्या वास्तूंचा मराठेशाहीच्या कालावधीमध्ये काय उपयोग झाला तर आत्तापर्यंत प्रथम दर्शनी त्याचा उपयोग साठवणीच्या खोल्या म्हणून मिळतो. साठवणीच्या खोल्या म्हणजे स्टोरेज. आता मिळलं की कशा प्रकारचं स्टोरेज तर 100% धान्य नाही. धान्य 100% नाही. त्या कोपऱ्यामध्ये कोणीतरी येऊन 100 गोण्या ठेवल्या आहेत गव्हाच्या आणि उंदीर मामा खातोय तसं काय नाही. या ठिकाणी हे झाडीमध्ये बघा हे जी झाडी दिसते बघा ही या माड्याच्या झाडावर आणि त्याच्या त्या ठिकाणी फक्त बघा जराशी कमानी शिल्लक राहिलेली आहे. सैनिकांच्या बॅरेट्स आहेत मे महिन्यामध्ये स्पष्ट पाहायला मिळतात. खूप सुंदर आहेत. आता तो आलेला माणूस येताना मुलं बाळं किंवा घरातला सगळा प्रापंच घेऊन येत नव्हता. त्यामुळे
अगदी आपण जेवढे उभे आहोत तेवढ्या अँगलचे छोटे छोटे, आतमध्ये कुठले स्टोर रूम नाही किंवा काय नाही, हातातली एक तलवार, लहानसं काय चादर, गोंगडी किंवा एकदम बेसिकची काही गोष्ट असेल तेवढ्यापुरती त्याला केलेले थोडक्यात एक छोटेसे कबड म्हणजे तुम्हाला असं खण समजू नका, म्हणजे जागा तेवढ्या पद्धतीचे त्या बॅरेट्स आहेत. युरोपियन स्टाईलमधला किल्ला असल्यामुळे तटबंदीमध्येच त्याला रचना केलेली आहे. आता जर तुम्ही हे बघितले, जर बारकाने बघितलं तर प्रत्येक ठिकाणी त्या भिंतीला सपोर्टर्स दिले आहेत बघा. त्यावेळेला देखील त्या तटबंद्या अगदी मराठेशाहीच्या काळापासून ते पोर्तुगीज काळापासून ते मराठेशाहीपर्यंत अगदी ब्रिटिश काळापर्यंत या तटबंद्या पडत होत्या. याचं कारण आहे पलीकडे आता पण पाणी आलंय बघा, तिकडे पलीकडून त्या बाजूला समुद्राच्या पाण्याचा आघात येत होता. या भिंती धडाधड खाली पडायच्या, लढाईच्या वेळेला देखील तोफ मारण्यामुळे त्या फुटत होत्या आणि सतत आघात झाल्यामुळे मोडत होत्या. पण चिमाजी अप्पनच्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जशीच ती भिंत पडायची तर पोर्तुगीजांचा एक प्रकारे मी म्हणेल की कारखाना म्हणजे आताची कंपनी समजू नका, कारखाना म्हणजे एक युनिट असतं. ती युनिटला काम काय असतं, तटबंदी पडली, भुयारं पडली, खळगे पडले, काही झालं तर लगेच तेवढं मटेरियल आणून लगेच ते बुजवून ओके करून टाकायचं. तुम्ही जर बारकाईने बघितलं त्याला पार्टिझन सिस्टम सारखं सपोर्टर्स दिलेले आहेत बघा प्रत्येक भिंतीला. आता तुम्हाला दिसताना या भिंती अशा स्ट्रेट दिसत आहेत, लक्षात याला स्ट्रेट दिसत आहेत आणि याला हे सपोर्टर्स लावले नाही. ह्या भिंती अशा आहेत, काय बोलतोय कळते तुम्हाला. आता त्या बाजूला गेल्याशिवाय तुम्हाला लक्षात नाही येणार. बरं, किल्ल्याची सगळ्या तटबंदी सगळी म्हणजे त्या पट्ट्याबद्दल कॅप्टन हाऊस पर्यंत, ते मी तो तुम्हाला जो मोर्चा सांगितला तो त्या पट्ट्यापर्यंतची या तटबंदी एक टेम्पो, एक ट्रक जाईल एवढी रुंद ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, जसंच तुम्ही कॅप्टन हाऊस पार करतात तिथपासून ते ही सगळी तटबंदी एवढीच लोक चालतील, एका वेळेला एक जेमतेम चालेल आणि त्याच्या डाव्या अंगाला तटबंदी लागत राहील एवढी ठेवलेली आहे. याचं कारण का, कथाकथित जर त्या जमिनीकडल्या भागात कडून किल्ला पडला म्हणजे शत्रूच्या भागात गेला तर शत्रू तिकडे असलेल्या लांब पल्ल्याच्या तोफा घेऊन इकडे पुढे झालाच नाही पाहिजे. तर कोण आले पाहिजेत, तर जेमतेम एका रांगेमधले काही सैनिक जे हातात तलवार जेमतेम ढाल घेऊन झाले पाहिजे. म्हणून ही सगळी तटबंदी करताना आता तर फारच वाईट अवस्थेमध्ये, म्हणजे आम्ही आत्ता गेल्या महिन्यात केली होती तर चालायला पण जागा शिल्लक नाही. म्हणजे त्याच्यावरती एवढी झाडं उगवली आहेत की इथे पुढे गेलं तिथं मार्गच सापडत नाही. म्हणजे पुढे पहिलं तर आम्ही धावत जायचो, पूर्ण अख्खा किल्ला ही 3.5 किलोमीटरची तटबंदी फिरणं एक मोहीम असायची. आता आहे यावर्षीचा टार्गेट डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही पण एक झाड तोडायला या. सगळेजण आलं तर 10 करून एका दिवशी 100 झाडं तरी तटबंदीला लागली, झाडं तरी मोकळी होती. हा सगळा पॅच दिसताना इकडे कुठलीच वास्तू नाही आहे बघा, कुठलीच नाही आहे. याचं कारण 1860 साली मेजर लिटिलवूड नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने हा किल्ला घेतला. 30 वर्षाच्या भाडेपट्टीने तो किल्ला घेतला. 142 रुपये त्याला ते भाडं होतं. त्याने वसई किल्ल्यातल्या एका वास्तूचा वापर साखरेच्या कारखान्यासाठी केला. त्या साखरेच्या कारखान्याला नाव होतं बॅसिन शुगर फॅक्टरी. त्यामुळे वसई स्टेशनला बैलगाडीत लोक माणूस बसला का जसं आपण म्हणतो किधर जाना है डीमार्ट, किधर जाना है वसई गाव, तर वसईचं नाव डीमार्ट झालं का नाही. पण इकडे सतत कामगार वर्ग जो यायचा तो बोलायचा बैलगाडीला बॅसिन म्हणजे तो बॅसिन शुगर फॅक्टरीमध्ये यायचा आणि मग वसईला बॅसिन पोर्तुगीज नाव नाही का? नाही. बॅसिन ही मुळात युरोपातली ब्रिटिशांची कंपनी आहेत. आपण ज्याला एक प्रकारे काय म्हणतात वेंडरशिप्स म्हणतो, वेंडरशिप्स देतो आणि मग ते त्या गुडविलचं नाव घेऊन अधिक तपशील नाही सांगत, थोडक्यात त्या कम्युनिटीचं नाव घेऊन ते पुढे त्यांचा बिझनेस करायचे. मेजर लिटिलवूडने ज्या वेळेला हा ब्रिटिश कारखाना चालू केला, सुरुवातीचा काळी भाग सोडल्यानंतर त्याला या कारखान्यामध्ये अपयश आलं. वसई किल्ल्यातल्या मोठमोठ्या वास्तूंचे मोठमोठे तुळ्या, लाकडं आणि दगड घेऊन तो नंतर विकायला बसायला लागला. ते पण कमी पडायला लागले. म्हणून या सगळ्या पॅचमधले त्याने वाडे मोडून काढले. वसई किल्ल्याची खऱ्या अर्थाने वाटोळं जे कोणी केलं तर ते मराठ्यांनी नसून संपूर्णपणे अधोगतीला जायचं कारण मेजर लिटिलवूडने केलेला हा थोडक्यात काम. आणि उरलेले जे काम आहे ते आपण आणि पुरातत्व विभाग करतोय. या ठिकाणी एक झाड आहे बघा, अख्खं मोठं एकदम पसरलेलं, ज्याचं कोपरा न कोपरा झाडाच्या पानाने भरलेलं आहे. हे बाओबाव म्हणून झाड ओळखलं जातं, ज्याला तुम्ही सोयरी चिंच किंवा गोरख चिंच असं या नावाने ओळखतात. या झाडाचं वैशिष्ट्य युरोपामध्ये अशा प्रकारची जी झाडं आहेत त्यांना 16,000 वर्ष झालेली आहेत. तर हे पोर्तुगालहून आणलेलं झाड आहे.
याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये मेलेल्या उंदरासारखं एक फळ येतं. तो दिसायला मेलेल्या उंदरासारखा दिसतो, फणसासारखा असं असतो. त्याच्यामध्ये आंबट तुरट अशा चिंच असतात. मधाबरोबर समप्रमाणात खाल्लं, परत सांगतो, समप्रमाणात खाल्लं तर तुमचा दमा कमी होतो. समप्रमाणात मी शब्द सांगितले ना, तर दादाने सांगितलं ते सगळे जानेवारी महिन्यात झाडावरतीच आणि मग उतरलेच नाही. त्याच्यामध्ये कोल्ह्याची पिल्लं असतात. त्याचा आतला जो झाडाचा भाग असतो तो पोकळ आहे. मेलेल्या माणसाचं झाड किंवा भूताचं झाड म्हणून त्याला लोक ओळखतात. कारण आता जेवढं ते बहरलेलं आहे, तर मे महिन्यात आलं तर त्या मे किंवा मार्चपासून त्या झाडाला एकही पान नसतं. त्यामुळे ते असं राक्षसासारखं असं पसरलेलं छान दिसतं. तर तुम्ही आत्ता त्याचा एक फोटो मारून ठेवा आणि अवघ्या अगदी जानेवारी फेब्रुवारीमध्ये याल तर त्याला एकही पान नसतं. कोणतरी राक्षस उभा आहे अवाढव्य, तर ते आत्ता 550 किंवा 600 वर्षाचं बाळ आहे. ते बाळ आहे, ते किती वर्ष जगणार आहे? जर कोणी नाही गेलं तर साधारणपणे 16-20-1000 वर्ष ते जगणार आहे. युरोपामध्ये तुम्ही आता लगेच गुगलला सर्च मारा, बाओबाओ टाका, तर टाकलं म्हणजे युरोपामध्ये त्या झाडाचा बुंदा तुमच्या माझ्यासारखी साधारणपणे 58 माणसं हातात हात घालून उभे राहिले तर जेवढा घेर होतं, तर युरोपात त्याच्यातून जहाजं आणि त्यांच्या बुलेट ट्रेन्स जातात. तर हे का वाढत नाहीये? तर आपण बाजूला क्रिकेटच्या ग्राउंडसाठी माती थापून त्याला संकुचित केलंय. ते झाड आत्ता आपण जिथे उभे आहोत तिथपर्यंत त्याचा बुंदा यायला पाहिजे, एवढा त्याचा ब्रॉडनेस होणार आहे. युरोपातलं एक मोठं झाड जे आपल्या इथे लोकांना दाखवायला अट्रॅक्शनचा एक भाग झाला असता, ठाणे घोडबंदर रोडला माझ्या समोर जवळपास 14-15 JCBने उखडून फेकली. तर आपल्या वसई किल्ल्यात हे राहिलेलं या बाजूला आहे. किल्ल्यातल्या पाण्याकडल्या बाजूला 1-3-4 आहेत. केळवा माहीमला गेलात तर आहे, शिरगावला शिल्लक आहे. ज्या खटाळे, दांडाखाडी या ठिकाणी राहिले, अगदी मोजक्या ठिकाणी राहिलं. युरोपातून आणलेलं हे झाड आहे. किल्ल्याची सविस्तर माहिती घेतल्यानंतर आमची भ्रमंती सुरू झाली. सर्वात आधी आम्ही किल्ल्यातील 7 चर्चपैकी पहिल्या चर्चमध्ये गेलो. 7 जी चर्चेस आहेत पोर्तुगीज कालखंडातली, साधारणपणे या सगळ्या चर्चेसची विविध नावं आणि विविध वर्ष बांधणीची उपलब्ध होतात. आता विविध वर्ष का होतात त्याचं कारण आहे, समजा एखाद्या वर्षी पायाभरणी केली तर काही लोक त्याच्या उभारणीचं वर्ष म्हणून ते मानतात. एखाद्या वर्षी फादर्सनी किंवा धर्माधिकाऱ्यांनी पहिली प्रार्थना घेतली किंवा त्याच्या पायाभरणीचा एक पहिला खांब बसवला तर लोक ते वर्ष मानतात. काही लोक ॲक्च्युअल स्ट्रक्चर मानल्यानंतर, काही लोक प्रार्थनेला यायला वरती. त्यामुळे दरवर्षीच्या वर्ष वेगवेगळी मानली जातात. त्यामुळे मी तारखांच्या काटाकुट्या आणि वर्षांच्या काटाकुट्यावरती सध्या बोलत नाही. आणि नावांच्या बाबतीत असं आहे की जसं आपल्या इथे एखाद्या मंदिराला विविध गावाच्या नावाने ओळखतात. जसं आपण म्हणतो थोडक्यात वजेश्वरी, तर वजेश्वरी हे गावाचं नाव नाही आहे, गावाचं नाव आहे वडवली. तर आपण कोणाला सांगताना काय सांगतो, कुठे चाललो? वजेश्वरीला. पण ते मंदिराचं नाव काय? श्री वज्रयोगिनी वजेश्वरी. थोडक्यात एखाद्या मंदिरांचे किंवा त्या स्थळाचे 5-5, 6 नावं हे असतात. तर काही लोक नावाचा अपभ्रंश करतात. ज्याला आपण वजेश्वरी म्हटलं तर लोक श्रीमधलं श्र लिहितात, तर काही लोक लिहिताना स लिहितात, वजवे सरी करतात, बरोबर की नाही? तर वेगवेगळी नावं असतात. आपण ज्या वसई किल्ल्यामध्ये एकूण 7 पोर्तुगीज काळातली चर्चेस आहेत, त्या चर्चपैकी डॉमिनिकन नावाच्या चर्च जवळ एकत्र जमलेलं. आणि याला लोक गोन्साल्वो वेगळे, गोन्सालो वेगळे. तुम्ही गोव्यातली बरीचशी चर्चेस पाहिली असतील, चित्रपटामध्ये पण पाहिली असतील. चर्चेसमध्ये शिरायच्या आधी 30-40 पायऱ्या असतात आणि नंतर मग ते थोडक्यात हिरो हिरोईन धावत मग चर्चमध्ये जातात. तर वसई किल्ल्यातली चर्चेस सगळी जमिनीवरती का वाटतात? त्याचं कारण आहे सर्वपक्षी माणूस आणि निसर्ग. हा रोड जो आता एवढा वर केलेला आहे, त्या रोडचं दरवर्षीचं पावसाचं जे पाणी आहे, जो गाळ आहे, तो वर्षानुवर्ष डंप होऊन त्याच्या खाली ज्या काही पायऱ्या असतील त्या सगळ्या डंप झाल्या. ती म्हणाल की त्याला पुरावा काय? तर आपण ज्या आता गेटने आतमध्ये शिरलो त्याच्या डाव्या बाजूला बघा खाजरीचं झाड आहे. त्या झाडाच्या खाली आत्ताही वसई किल्ल्यातलं पाणी वाहून नेण्यासाठी किंवा थोडक्यात एखादं घर कसं असतं, चौकी कशी असते, ती चौकी खाली आहे. आता मला सांगा, एखादा माणूस चौकीमध्ये शिरताना उंदरासारखा शिरेल का? त्यामुळे याचा अर्थ हा जो सगळा मलबा भरलेला आहे
साधारणपणे 10 ते 15 फूट खाली तुम्हाला स्वच्छ केल्यानंतर त्या पायऱ्या लागतील. मध्यंतरी पुरातत्व विभागाने 5-6 वर्षापूर्वी इकडे उत्खनन केलं होतं. त्या हिशोबाने तर इथे एंट्रन्सला 2 एवढ्या मोठ्या उंचीचे कुत्रे सापडले. कुत्रे म्हणजे दगडी कुत्रे, आणि त्यांच्या तोंडामध्ये मेणबत्ती घेऊन जाणारे त्यांच्या तोंडामध्ये मेणबत्त्या होत्या. आता डॉमिनिकन ज्यांच्या हे चर्च होतं किल्ल्यामध्ये, डॉमिनिकन आहेत, ऑगुस्तियन आहेत, फ्रान्सिकन आहेत, जेजुइट्स आहेत. हे काय तर कॅथलिक किंवा ख्रिश्चन समाजातले हे पंथ आहेत. जसं आपल्यामध्ये चौकशी, पाचकळशी, सोमवशी, क्षत्रिय, सुतार, चांभार असे बरेचसे पंथ असतात. तसे प्रत्येक धर्मामधल्या पंथापैकी वसई किल्ल्यातले 4 मुख्य पंथ होते. त्यातल्या डॉमिनिकन्स लोकांचं हे वसई किल्ल्यामध्ये सेंट जॉन किंवा सेंट जॉर्ज किंवा सेंट बंधू नावाचा पण एक पंथ आहे. तर तुम्ही जर बारकाईने आता वरचं जर बघितलं तर हे तुम्ही बघताय ते सगळं स्ट्रक्चरल ड्रॉइंग्स आहेत. फक्त याला रोमन स्थापत्यकला किंवा याला गॉथिक आर्किटेक्चर असं म्हणतात. तुम्ही बारकाईने बघितलं तर 2-2 बाजूला बघा खळगे केलेले आहेत. म्हणजे खळग्यामध्ये शिंपल्या उलट्या वापरलेल्या आहेत बघा, शिंपल्या. आजही तुम्ही चर्चेसमध्ये गेलात तर याच्या वरच्या बाजूला काचीची तावदानं असतात आणि त्याच्या आतमध्ये संत विभूतीच्या किंवा प्रिसच्या, मारियाच्या, येशू ख्रिस्ताच्या मूर्त्या असतात. आपण आता जे बघतोय ना हा निव्वळ एक प्रकारे सांगाडा उरलेला आहे. लक्षात घ्या, ही चर्चेस आपण आता जी बघतोय ती 100पैकी 1% शिल्लक राहिलेली आहे. म्हणजे ही खरीच खूप जास्त सुंदर होती. आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय एवढं मॅसिव्ह बांधकाम केलेलं आहे. जर तुम्ही भिंतींची जाडी बघितली तर जवळजवळ 10, 8, 8-10 फुटाच्या भिंती केलेल्या आहेत. आणि ही जी हाईट आहे, तुम्ही जर आता इकडून बघत असाल वरच्या बाजूला तर 3-3 मजली याची हाईट उचललेली आहे संपूर्ण. आणि हे सगळं जे राहिलेलं आहे ते कॉलम्स किंवा कमानीवरती राहिलेलं आहे. मोठमोठे पिलर्स लांब असे उभे काढलेले आणि त्याच्यावरती दिलेल्या आर्चेस. एका मोठ्या युरोपियन शहराचा प्रवास करताना आपल्यापासून वसईपासून पोर्तुगाल देश साधारणपणे गृहीत धरला तर 6000 मैलावरती आहे. तर युरोपामध्ये आलेल्या एका परकीय सत्तेने, म्हणजे पोर्तुगीज भारतात आलेली पहिली सत्ता आहे. भारतीयांनी म्हणजे चिमाजी अप्पांच्या सैन्याने भारतात आलेल्या पहिल्या युरोपियन सत्तेचा पराभव केलेला आहे. पहिल्यांदा जगातल्या पहिल्या युरोपियन सत्तेचा पराभव मराठ्यांनी केलेला आहे, विदाऊट एवढ्या मोठ्या टेक्नॉलॉजी हातात नसताना. तर या लोकांनी ज्यावेळेला या ठिकाणी बांधकामं केली आहेत किती मॅसिव्ह आहेत बघा. आज याच्यावरची वड पिंपळं वगैरे वाढलेली आहे, दुरावस्थेमध्ये आहेत, पण यांनी किती मोठं ऐश्वर उपभोगलं असेल. माझ्या मागच्या बाजूला जर तुम्ही बघितलं ते डॉमिनिकन जे धर्मगुरू आहेत त्यांचा हा मठ आहे. प्रत्येक चर्चची मांडणी कशी केलेली आहे तर इथे एंट्रन्सला चर्च, त्याला लागून आतमध्ये नेव किंवा सभागार किंवा गाभारा, त्याला लागून असलेला मनोरा ज्याला आपण घंटेचा मनोरा असं म्हणतो, ती लोक त्याला घाटेचा किंवा घाटेंचा मनोरा असं म्हणायचा, ज्याला इंग्रजी परिभाषेमध्ये बेलफ्राय असं म्हणतात, बेल टॉवर किंवा बेलफ्राय असं म्हणतात. मराठ्यांनी जेव्हा वसईचा किल्ला जिंकला तेव्हा किल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारची लुटपाट केली नाही. हे मी तुम्हाला का सांगतोय, आज यूट्यूब व्हॉट्सअपवरती जी कोणी लिहित आहेत किंवा ज्यांनी पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत ते सांगतात की वसईचा किल्ला जिंकल्यावरती मराठ्यांनी या सगळ्या भव्य दिव्य चर्चेसमधल्या बेल्सने एक प्रकारे यांना खूप आसक्ती लागली किंवा एक प्रकारे खूप यांना ओढ लागली त्या बेल्सची आणि या लोकांनी या चोरल्या. तर लक्षात घ्या हे पूर्णपणे खोटं आहे. ज्याला पुरावा असं की ज्या वेळेला किल्ला जिंकला जातो तर किल्ल्याचे जो मुख्य किल्लेदार आहे किंवा या मोहिमेचा ज्याच्या अंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली तो त्या मोहिमेमध्ये याचा झाडा घेत असेल. झाडा म्हणजे अगदी लवंगाचा एक तुकडा जरी मिळाला, अगदी बटाटा जरी मिळाला, अगदी कापूर जरी मिळाला, त्याचं ऑन रेकॉर्ड ते आणलं जायचं. मराठ्यांनी जेव्हा या सगळ्या चर्चेची मोजदाद केली याच्यातल्या ज्या घंटा आहेत त्या मराठी वीरांनी या वसई मोहिमेची विजय चिन्ह म्हणून आपापल्या घरी चिमाजी अप्पांच्या, नानासाहेब पेशव्यांच्या, शंकरजी केशव फडक्यांच्या आणि इतर सर्वांच्या मान्यवरांच्या परवानगी पत्रानुसार दिलेले आहेत. महाराष्ट्रात तुळजाभवानी, सुधागड, पालीचा, अष्टविनायक अशा कितीतरी ठिकाणी, नाशिक, भीमाशंकर अशा जवळपास आता आयडेंटिफाय झालेल्या 39 ठिकाणी या घंटा दिलेल्या आहेत. बरं, घंटा पळवण्यासारख्या होत्यात का खिशात घातल्या आणि पळवल्या? त्याचं उत्तर असं आहे, या झाडामध्ये झाडा नावाचं जे पेपर्स आहेत जे तुम्हाला आता मी दुपारी दाखवणार आहे त्या पेपर्समध्ये या घंटा सगळ्या मिळतात. बरं, एक गोष्ट लक्षात घ्या, घंटेवरती मी का सांगतोय एवढं की ज्याला तुम्ही असा विचार करताय की या घंटा या चर्चेसच्या होत्या
ते चूक आहे. या घंटा या किल्ल्याच्या आतमध्ये 7 चर्चेस आहेत. पोर्तुगीजांनी किल्ल्याच्या बाहेर बांधलेली 9 चर्चेस आहेत वसईतली, आणि त्या व्यतिरिक्त मुंबईपासून दमणपर्यंत असलेल्या भागातली जी छोटी छोटी कॅथेड्रल्स होती, ज्या माड्या होत्या, त्याच्यावरच्या सुद्धा घंटा त्याच्यात आलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणतात की सगळी वसई किल्ल्यातले पळापळ नेली, ते चुकीचं आहे. आणि या व्यतिरिक्त म्हणजे आतापर्यंत 38 घंटांची नोंद होती. मी नाशिक हेरिटेज वॉकला ज्यावेळेला काही मान्यवरांसोबत गेलो तेव्हा एका मंदिरामध्ये मला एक आणखी 39वी घंटा आयडेंटिफाय झाली, आणि साधारणपणे 6 वर्षापूर्वी ती सर्व पेपर माध्यमातून प्रकाशित झालेली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला ज्ञात असलेल्या आणि अस्तित्वात असलेल्या 39 घंटा आहेत. याच्यापैकी सर्वात जास्त घंटा या मराठ्यांनी जेजुरी संस्थानाला दिल्या होत्या. त्या तिकडे आता बघायला मिळत नाही. याचं कारण आहे त्यांना त्याचं महत्त्व नसल्यामुळे त्यांनी त्या गोदामात टाकून दिलेलं आहे. तर आत्ता कागदपत्रामध्ये मिळालेल्या नवीन 5 घंटा मी येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ऑफिशियली प्रकाशित करतोय. त्या घंटा किल्ल्यातल्या नसून मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये जी काही आरमारी मोहीम राबवली त्या आरमाऱ्यावरती असलेल्या घंटा आहेत, हे लक्षात घ्या. एवढं सगळं सांगायचं मुख्य कारण असं होतं की मराठ्यांनी कुठलीही घंटा इकडे पळवला नाही. यूट्यूब व्हॉट्सअपवरती जे व्हिडिओ फिरवला होता की मराठ्यांनी आतमध्ये येऊन लुटपात केली, तर तसं नाही. मराठ्यांचं ऑफिशियली पोर्तुगीजाबरोबर किल्ला जिंकल्यानंतरही तह झाला आणि त्याच्यातल्या सगळ्या गोष्टीची मोजदाद करून केली. मराठे इथे किल्ल्यामध्ये लुटपात करायला आलेले नव्हते. त्यांची निशाणी आहे. त्यांच्या ऐतिहासिक कागदपत्रावरती हा स्टॅम्प किंवा आपण त्याला टिपिकल मोहर असं समजू नका, शिक्का म्हणून त्यांच्या कागदपत्रावरती हे दिसतं. आता तुम्ही बारकाने बघितलं तर त्याच्या भोवती वेलबुट्टीचं नक्षीकाम आहे आणि मध्ये पोर्तुगल सैनिकांची ढाल आहे. तुम्ही स्पार्टन बघितलं असेल किंवा 300 मूवी बघितले बघा, त्याच्यामध्ये सैन्य जी असतात ते एवढ्या मोठ्या ढालीमध्ये स्वतःचं शरीर लपवतं. तर मध्यभागी बघा कुत्रे टाकलेले आहेत. आता असा काही नियम नाही आहे की 1 कुत्रा, 2 कुत्रा, 3 कुत्रे. लोकांनी त्याला भावनेपोटी, त्याच्या मागे पण कथा आहे ती पण सांगतो, भावनेपोटी त्याला देव म्हणून त्याला शेंदूर लावलेले आहे. आता बऱ्याचसं कमी झालं कारण पुरातन युगाने किल्ल्यामध्ये शिराच्या आधी बघा काही शेंदूर लावलेले दगड होते आपण जाळीमध्ये, तर त्यांना तिकडे सोय करून घ्या की तुम्ही याला देव करा म्हणून, ते याला पण लावायचे. तर त्यामागची कथा पहिले सांगतो. वसईच्या मोहीमेमध्ये केळवा माहींचे किल्ले जिंकत असताना मराठ्यांचं जे सैन्य पकडलं गेलं त्याच्यापैकी एका ट्रूपला वसई किल्ल्यातल्या या डोमिंगो किंवा डॉमिनिकन चर्च आणि माहीम केळवे माहीमच्या माहीमच्या किल्ल्यामध्ये मराठ्यांच्या सैन्यानं जिवंत जाळायचा अमानुषपणा पोर्तुगीजांनी केला. त्याचं पोर्तुगीजांच्या त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी नव्हे तर आत्ताच्या त्यांच्या नंतरच्या काळातल्या बखरकारांनी देखील निषेध केला की असा अमानुषपणा कोणी करत नाही. म्हणजे त्यांना आणताना या रोडने आणलं, त्यांची निशाणं हिसकावून घेतली आणि जिवंत झालं. तर पुण्यामध्ये मुंढवा नावातले काही लोक आहेत ते आजही असे मानतात की आमचे वंशज त्यावेळेला या युद्धामध्ये किंवा या घटनेमध्ये मारले गेले म्हणून घरामध्ये नवीन मूल जन्माला आलं, लग्न झालं, कोणी वारलं, चांगलं घडलं वाईट घडलं तरी ते वसई किल्ल्यामध्ये येतात आणि यांनाच देव समजून म्हणजे या स्थानाला देव समजून शेंदूर लावून निघून जातात. तर बरीच वर्ष या समोर बघा त्यांनी शेंदूर लावल्याचे ठप्पे दिसतात बघा गाभाऱ्यावरती. पुरातयुगाने आता रिसेंटली त्याला सिमेंट लावून टाकलं आणि नंतर मग त्यांना हे बंद केलं. किल्ल्याची माहिती देत असताना श्रीदत्त सरांनी आम्हाला काही शस्त्रांची माहिती देऊन प्रात्यक्षिक सुद्धा दाखवले. आता सध्या आपल्याकडे वेळ पण नाही, तर मराठ्यांचा हा पवित्र घ्यायचा प्रकार असतो. पवित्र घेणं म्हणजे जमिनीवरती पाय रोखून उभं राहणं, पाय रोखून उभं राहणं. आणि मराठा गुर्ज आहे. गुर्जाचा उपयोगच मुळात कशासाठी करतात तर छाती फोडणं किंवा छातीवरचं जे कवच आहे. आता हे तुम्हाला काय सांगतोय, समोर जी आहे ती स्पार्टनची ढाल आहे, ती अशा पद्धतीची आहे. मराठा वॉरियर लढत असताना 10-8 चावून 5 ते 6 फुटावरच्या माणसाला या अशा पद्धतीने ज्यावेळेला मुवमेंट्स घ्यायला लागतो तर आपण चित्रपटामध्ये बघतो की मुलं लगेच तलवारीला तलवार म्हणजे टिंग 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 चालू करतात. तर तलवारीचा किंवा गुर्जाचा फटका जो असतो तो नेहमी ढालीने अडवला जातो, लक्षात घ्या. हे महत्त्वाचं. आपण जर दोघंही तलवारीला तलवार मारायला लागलो दोघांच्या तलवारी निकामी होती. तलवारीचा फटका हा नेहमी ढालीनेच अडवला जातो आणि ढाल कधी अशी धरत नाही, तर ही या बंदावरती इकडे बांधलेली असते. त्याचा बंद जरा निघाला सिलाईमुळे. तर असं लक्षात घ्या की नॉर्मली ही ढाल या पोर्शनला अशी भरलेली असते. तानाजी मालुसरे उदयबांच्या फटक्याने तानाजी मालुसरेंचा जो बचावात्मक पवित्रा बसला तो
अशा बसल्यामुळे ती फुटलेली आहे, लक्षात आलं. आणि मग त्या ठिकाणी मग त्यांनी डोक्यावरचा मुसंडे बनवून हाताला गुंडाळलेले. तर हा जो भाग आहे हा फार महत्त्वाचा असतो. आता हा मराठ्यांचा टिपिकल पवित्राग्याचा प्रकार. आता हे जेव्हा ही मुवमेंट मी समोरची करतो की संपूर्ण, त्यावेळेला माझं त्यावेळेला आलेल्या शत्रूला मला शत्रू फटका अडवायचा आहे, लक्षात. आता ही युरोपियन्स लोक काय करायचे, यांचे स्वाड तलवारीचं जे पात्र असतं ते स्ट्रेट असायचं, बरोबर. मराठा वॉरियर जेव्हा हा असा मुवमेंट घेतो आहे, तर मराठ्यांचा जो फटका जो आहे तो असा आहे मुवमेंट मानेवरती, म्हणजे हे उभं राहा ना, एक मान उलटीला काय बिघडत. ही जी मुवमेंट आहे तर बघा हे लक्षात गेलं, ते डाट आठ चालून हा गेला, ही अशी मुवमेंट आहे, ही मुवमेंट अशी. आणि हे करत असताना ही हा मान चुकणारी, हे गुर्ज असं हे करतं. बरं हे गुर्ज आहे, त्यामुळे हे ह्या मुवमेंट्सने आणि या मुवमेंटने छाती फोडायची, ही मुवमेंट करायची. बरं हे करत असताना ही मुवमेंट, आता माझी जजमेंट आहे म्हणून मला माहिती आहे ना, आता गळ्याचं नरडं फुटून मोकळं झालं असतं, बरं की नाही. ही मुवमेंट आहे. हे करत असताना पायाचा जो अंगठा आहे हा मराठ्यांचा जीव आहे, माझ्या भाग आहे, एक प्रकारे जीव आहे. का हे लोक जे सोडायचंच नाही का, ही मुवमेंट करत असताना ही मुवमेंट आहे. माझा अंगठा सोडायचाच नाही. आता हे करत असताना युरोपियन्स लोक सेम स्ट्रॅटेजी यूज करतात, पण तलवारीचा पाता स्वॉट स्ट्रेट केल्यामुळे काय करतात, ही पुढे घेतली, पाता स्ट्रेट आहे, ढाल युरोपियन स्टाईलचे, म्हणून हा जो एंड वेळेला डावा पाय ही मुवमेंट करून हे चित्र माझ्याकडून 4.5 तास चालू, दीड पुरा ऊर्जा निर्मिती करतो. इथे एकवटलेली जी शक्ती आहे ती गुर्जामध्ये एकत्र होते. त्याचा भार जो आहे त्या कल्या या पाकळ्या काय डिझाईन म्हणून नाही केल्या, या ठिकाणी एकवटवले जात आहे. तर हातात घेऊन जेव्हा करशील ना तर लगेच लक्षात येईल की वरती एवढा भार झाला आहे की एखाद्या बसला तर कितीला खाली हलका आहे, वरती वजन खाली पण त्याचं हे आहे ना, मारण्यासाठी खाली पण ही कळी आहे, ही ते महाराजांनी इंट्रोड्यूस केली. आणि हा पण पॅटर्न महाराजांचाच आहे. कशासाठी की फटका हा बसायचा ना मराठीच्या सैन्याच्या पायदळावरती, ही आणलेली आहे, ही कळी आणली. याच्या पुढचं नवीन वर्जन महाराजांनी विंचवाची शेपटी काढली. शस्त्रांचे प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर आम्हाला ते जवळून पाहण्याचा आणि हाताळण्याचा सुद्धा अनुभव घेता आला. मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता की जे एक शस्त्र आहे गुर्ज म्हणून, त्याची प्रतिकृती आपल्याला इथे दाखवली आहे. आणि हे खूप वजनदार आहे आणि म्हणजे हातात घेतल्या घेतल्या एक वेगळी स्फूर्ती येते पूर्ण शरीरात. तर तुम्ही सुद्धा अनुभवू शकता की मराठ्यांची शस्त्र ही त्यांच्या पराक्रमासारखीच वजनदार आहेत. माझं माहिती आहे ना, आंदोलनाला बसणार आहे. तुम्ही माझ्या हातात बघू शकता की ही ढालीची प्रतिकृती माझ्या हातात आहे. म्हणजे ढालच आहे पण ती अभ्यासासाठी बनवलेली आहे आणि ह्याच्यावर सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. हे बघा चक्र फिटिंगचं यायला फ्रेम अडकते, की त्याचा पळवायचं राहिल्या म्हणून तुम्ही घेऊ शकता. दिसलं का खड्डे दात तसे, तिकडे पण ती पण खिडकी शिल्लक आहे. 93 साली किल्लारीला भूकंप जेव्हा झाला तेव्हा वसईला पण त्याचा इफेक्ट झाला आणि हा मनोरा कोसळला. हा आत्ताच्या घडीला 105 फूट उंचीचा आहे. याच्यावर 5 फुटाची मोठी गच्ची होती, ती गच्ची असताना फोटो उपलब्ध आहे जुने पेंटिंग्समध्ये. आता यावर्षी हा एवढा मोठा फ्लॉवर पॉट वाढला आहे, त्याच्यामध्ये हा मनोरा पूर्ण कोलॅप्स व्हायच्या तयारीत आहे. म्हणजे आता तुम्ही बघताय ते एक प्रकारे शेवटचं दर्शन आहे असं म्हणणं योग्य आहे. ही मोठी गाभाऱ्यातली मोठी हे पडली, याचा सपोर्टर्स मधला पडला, कमानं सगळी कोसळली आणि मधल्या फ्रेम्समध्ये बारकाईने बघा मध्ये डिझाईन्स फुलांचे चुनाचे गिलावे आहेत. आता इथे खास आहे बघा त्या फ्रेमच्या वरच्या बाजूला बघा खाच आहे, त्याच्यामध्ये काचा फिटिंगला होते. लक्षात आलं तुम्हाला? ही ॲक्च्युअल फ्रेम आहे बघा, त्याला स्तर आहेत दिसले का, त्याच्यामध्ये फ्रेम होतं. मी तुम्हाला युरोपातली जी चर्चेस सांगितली लोकांनी अगदी नेम मारून फोडले.
की त्याच्यावरती कोण काच येणार, त्याच्यावरती ग्लास पेंटिंग्स होत्या आणि मग दानपत्र, येशू ख्रिस्ताच्या आईचं किंवा ऐतिहासिक कथा वगैरे ते ग्लास पेंटिंग होतं. तुम्ही 10-12 वर्ष पूर्वी आले असता तर काही फुटलेल्या काचा तिथे शिल्लक होत्या. बाकी ज्या होत्या त्या आता येणाऱ्या काळात पुरातत्व विभागाने रिनोव्हेशनच्या प्रोसेसमध्ये घालून टाकल्या. तिथे मुख्य देवता कोणती होती याच्या संदर्भातला काही संदर्भ उपलब्ध नाही. हा जो चौथरा उभारला आहे, या ज्या पायऱ्या तयार केलेल्या आहेत त्याचाही इत्यादी संबंध नाही या पुरातत्व विभागाने केलेला आहे. आणि ते करत असताना आजूबाजूला जे काय मिळालं ना, जे काय ते सगळं भिंतीमध्ये कोंबून टाकलं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल की असंच होतं आणि असं वगैरे, असं काही नव्हतं. ते कसं होतं हे आपण दुपारी जी चर्चेस बघणार आहोत तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल. ही समोर जी खोबणी केलेली आहे भिंतीमध्ये, प्रवचनपीठाकडे जात असताना धर्मगुरूंचे ग्रंथ, होली नेम ऑफ वॉटर, भांडी, काही महत्त्वाची पाणी शिंपडायचं कॅन्डल्स किंवा हे ठेवण्यासाठी खोबणी होती आणि त्याला फुलांचं मस्तपैकी नक्षीकाम होतं. वरती बघा कोपऱ्यामध्ये 1.5 फुलं शिल्लक राहिलेले आहे आणि खाली जरासं अर्धवट वगैरे. ही अख्खी फ्रेम असतानापासून आम्ही बघतोय लोक घराच्या नवीन बांधकामासाठी एक आठवण काढून नेत गेलं आणि सगळे काम मोकळं झालं. आतलं जी खोबणी आहे ती इतकी सुंदर होती कारण ती 1 पीस दगडामध्ये कोरलेली होती. ती दिसते बघा खोबणी, ते खूप पाहण्यासारखी होती. ज्याला जसं वाटलं त्याने फोडून ते त्याच्यावरती नक्षीकाम नेल्यामुळे ती खोबणी आता ज्या अवस्थेत ती तुम्हाला पाहायला मिळते. तुम्ही जेव्हा आता हे आर्किटेक्चर्स बघतायत नाही सगळे, हे सगळे आर्किटेक्चर्स नीट असतानाचे माझ्याकडे नकाशा, म्हणजे उद्या बनवायचं आहे आणि आज त्याचं ऑटोकार्डचं प्रिंट काढलं आहे इथपासूनचे आहेत. म्हणजे आत्ताही जसं जसं पुरातत्व विभागाला दिलं तर त्याने तसं घेऊन तयार करायला पाहिजे. इतके क्लीन बटर पेपरवरचे माझ्याकडे त्याचे सगळे आर्किटेक्चर्स आहेत. तर तुम्हाला जो मगापासून प्रश्न पडतो आहे की हे नीट होऊ शकणार का किंवा काय नाही, त्याचं उत्तर आहे हे आज दिलं आणि 1 हप्त्याने नीट होऊ शकतं. इतके मेजरमेंट सकट असलेले आर्किटेक्चर ड्रॉइंग्स याची उपलब्ध आहे. इथे काय उपलब्ध नाही ते म्हणजे फक्त मानसिकता. म्हणजे वसई किल्ल्यावरती मला बरेच जण विचारतं की PhD साठी कुठला विषय घेऊ, तर वसई किल्ल्यावरती साधारणपणे 1000 विषयांवरती PhD होईल. 1000 विषयावरती, म्हणजे इकडचं लहानसा नुसतं दगडांचे प्रकार घेतले तर त्याच्यावरती लोक अभ्यास करू शकतात. इकडचे फुलांचे प्रकार घेतले तरी होऊ शकतात. आणि सर्वात आनंदाचा विषयाचा आहे की या सगळ्यांचं माझ्याकडे डॉक्युमेंटेशन रेडी आहे. एखाद्या प्रामाणिक व्यक्तीने यावं, माझ्यावर बसावं, प्रत्यक्ष ते फेऱ्या करावा 5-50 आणि ते सगळ्या इतिहासाला अर्पण करून मोकळावं. पण दुर्दैवाने तसं कोणी येत नाही. वसई किल्ल्याच्या ऐतिहासिक सफरीमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये किल्ल्यातील इतर वास्तू, त्यांचा उपयोग आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेऊ.